निर्मला सीतारामन यांचं थेट दृश्य आपण बघतोय। आज बजेटचा दिवस आहे। त्यांच्या हातात बजेटची फाईल म्हणू शकतो, बजेटची पोतळी म्हणू शकतो। लाल रंग हा ठरलेला आणि ही फाईल घेऊन आता त्या निघालेल्या आहेत। खिसा तुमचा बजेट सरकारचं हे बजेट निवडणुकीनंतरचं बजेट आहे। सर्वसामान्यांना करदात्यांना या बजेटमधून काय मिळतं याची उत्सुकता आहे। खरं तर बजेटच्या दिवशी दोन गोष्टींची चर्चा होते, ती म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणती साडी नेसली आहे ती याकरता, कारण त्या अनुषंगाने म्हणजे ती लकी साडी असते, ती जनतेकरता लकी ठरणारी साडी असते, तो पेहराव असतो असं त्याकडे बघितलं जातं। आणि दुसरी जी चर्चा असते बजेट सादर होण्यापूर्वीची जी चर्चा असते ती अशी की त्यांच्या हातातली ही फाईल, त्यांच्या हातातली ही लाल रंगाची पोतळी, लाल रंग हा शुभ मानला जातो, त्या अनुषंगाने खरं तर याची मांडणी केली गेलेली असते। देशाचा अर्थसंकल्प आज सादर होतोय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहे। 8:30 वाजता त्या आपल्या निवासस्थानाबाहेर पडलेल्या आहेत आणि वित्त मंत्रालयात त्या पोहोचल्या। तिथून त्यांनी ही लाल रंगाची फाईल घेतलेली आहे, लाल रंगाची पोतळी, हेच ते बजेट आहे। हे बजेट घेऊन ते आता निघालेले आहेत। शेतकऱ्यासाठी, सामान्य नागरिकासाठी, करदात्यासाठी या बजेटमध्ये काय आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज देशाचा अर्थसंकल्प सादर होतोय। लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत, यानंतरचा हा पूर्ण अर्थसंकल्प आहे।